हा लाल दगड आहे, कोकणामधून मागवला आहे. खास ग्वागर आणि चिपळूण या दरम्यान तिथून हा दगड मागवला आहे. पाहू शकते अजून काही बंगलोचं काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने याला डेव्हलप करत आहेत. मामाचा गाव ग्रुप हा निसर्ग, हा निसर्गाचा मधला हा एक मधला जो रूम आहेत ना ते दाखवतोय तुम्हाला मी. खूप वेगळ्याच फाउंडेशन चांगल्या पद्धतीने बनवलं गेलं आहे. रूम आहे तशी ती. काय पाहिजे अजून जेवणामध्ये सर? आणि सर्व काही यार भारी वाटते. मामाचा गाव म्हणजे उफड आहे. पोपट आहे. दादा तुम्हाला काय वाटतं की निसर्ग पॅलेस मध्ये येऊन तुम्हाला 2 दिवस डे नाईट काढला एक नंबर साहेब. आणि आलो 2000 रुपये कंपनी दिलेले, आमचे 1500 वसूल झाले आणि अजून काहीतरी कंपनी द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. अजून आम्ही एन्जॉय केली असती. अशी एन्जॉय कुठे करता येत नाही आणि येणार पण नाही. पण हे मी तुम्हाला सांगू शकतो की आम्ही सगळ्या पेशंटच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि इथं पोहोचत असताना जी आम्ही मजा घेतलेली आहे ती अजून कुठे घेता येणार नाही. फक्त निसर्ग प्रयोगमध्येच घेता येऊ शकते. बरोबर त्याच्यापेक्षा दुसरं कुठे ठिकाण नाही. मित्रांनो, झाली वेळ आता आपली जेवायची. पण जातो आता जेवायला चाललोय. जेवणाची वेळ थेट आता पाहायचं. आता काय दुपारचं जेवण करून डायरेक्ट निघायचं. व्हेज जेवण कसं आहे, काय टेस्ट कशी आहे जेवणाची? छान आहे, मस्त आहे. काय दादा फॅक्ट कसं आहे जेवणाची? हे कसे आहे? जेवण एकदम छान आहे. सुकं चिकन बेस्ट आहे बाबा. सुकं चिकन, व्हेज आणि नॉनव्हेज घेतलं तुम्ही? व्हेजकडे तुम्ही बघू शकता जसं दादाने अमित दादाने सांगितलं होतं ना त्या पद्धतीने जसं जेवणाचे जे फॅक्ट लावलेले आहेत. चपाती आहे, भाकरी आहे, रस आहे आणि हे आहे कोशिंबीर, राईस, भात आहे, डाळ आहे, मिक्स भाजी आहे. जे त्यांच्याकडे पालेभाज्या यांच्या शेतामध्ये जे पिकतात तेच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. छोले आहे, चिकन रस्सा आणि सुका चिकन, डाळ आहे, स्वीट खीर आहे. हां, जेवणानंतर स्वीट खीर काय खूप चांगलं बनणार बनवले. नक्कीचपणे पण सांगूया टेस्ट काय आहे. यम्मी क्लास आहे, जबरदस्त बनवलं आहे. सुका चिकनचं एकदम सुंदर. खूप छान बनवलं आहे. सुका चिकन खूप मस्त बनवलं आहे. हा हा, सुका चिकन खूप भारी बनलं आहे. आवर्जून निसर्ग परसला भेट द्या. भेटूया. नमस्कार मित्रांनो, जेवण झालेलं आहे आणि जेवणामध्ये टेस्ट जे पाहिले ना अप्रतिम होती. निसर्ग पलास हा फार्म हाऊस सध्या आपले सांगू शकता की खरं दादा कसं आहे, कसं वाटतंय निसर्ग फार्म हाऊसमध्ये? अच्छा लगता है, टेस्ट भी अच्छा है, खाना भी अच्छा है. अच्छा लगेगा. बाय रोड आप आओगे, बाइक से आओगे, कार से आओगे, एक अच्छा फील मिलेगा. यहाँ तो ग्रीनरी है, प्लस आते वक्त रास्ते में भी ग्रीनरी है. ऐसा लगता है दोनों साइड से कवर किया हुआ है करके. तो अच्छा है, आइए तो मजा आएगा. एकदा आयुष्यामधला आपला जो क्षण असतो तो कुठेतरी आपण थोडंसं टेन्शन दूर करण्यासाठी कुठेतरी जायला पाहिजे. तर आज मात्र परफेक्शन इज इन्हीं लोगों ने या निसर्ग फार्म हाऊस या निसर्ग कसं वाटतं? नाही खूप छान आहे.
आम्ही इथे येऊन आमचे जे जे स्ट्रेस बस जे करायचा जे प्रयत्न केला त्याच्यामध्ये फार हे याच्यात जेवण पण उत्तम आहे आणि सोय आपला राहण्याचा पण सोय उत्तम आहे है ना. आणि सर्व्हिस कशी आहे? बाकी जे परिसर ही आहे ना निसर्ग म्हणे खरं म्हणजे निसर्ग पण इथे घेऊन म्हणजे पूर्व लांबाजमा घेऊन आले ते आपले सुवात दादा पाडावे आज बसले तिथे आणि खरोखर 21 जणांना इथे आणून ते सर्वांचा जो एकत्र आणून सर्वांना आणणं इथे मॅनेज करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते करत असताना प्रत्येक कार्यक्रम जो इथं आणून म्हणजे कंपनीची एक जबाबदारी आहे की त्यांनी बाबा कंपनीने आम्हाला 2000 देऊ कंपनी पिकनिकसाठी दिलंय, परंतु त्या निश्चितवरती ही पिकनिक सक्सेसफुल कशी केली जाईल याचं मार्गदर्शन कसं केलं जाईल त्यासाठी मात्र सुहास पाडावे आज या ठिकाणी साई सुहास डीजे हा एक मोठा ब्रँड बनवू लागलाय. अखंड माणगाव मंडणगड या तालुक्यामधला तो आज आपल्यासोबत जोडला गेलाय. आज त्यांची मुलाखत घेत आहोत. सुहास सर काय वाटतंय आज या ठिकाणी तुम्ही सातत्याने येत असता, परंतु आपली जी पिकनिक कशा पद्धतीने पार पडली आणि काय सांगाल, आपण मार्गदर्शन द्याल? पिकनिक म्हणजे कंपनीचे पहिले आभार मानायला लागले आम्हाला, एशियन स्टार कंपनीचे, कारण आम्हाला कंपनीने आम्हाला पर मेंबर 2000 रुपये देऊन पिकनिकसाठी अरेंजमेंट करायला सांगितलं होतं. त्याच्याबद्दल आपली ओळख होती इथे निसर्ग रिसॉर्ट फार्म हाऊसला. निसर्ग पलाश हे एक छान असं एक मामाचा गाव हा त्यांचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये एक हा निसर्ग पलाश एक हा फार्म हाऊस मोडतो. त्याच्यामध्ये ते अमित सर आहेत म्हणून ते एक मॅनेज करतात. त्यांच्याकडे आम्ही तर खूप वर्ष आता येतोच आहे. माझे गावचे फ्रेंड आहेत सर्व. आम्ही गावाला एवढे मुलं येतो. आता मागे गेलो 8-10 रुपये मागून गेलो, येऊन गेलो आम्ही. पिकनिक होती आमची छान अरेंजमेंट त्यावर पण केलं होतं. जेवण वगैरे सगळं बाकी सगळी व्यवस्था छान असते इथे. आज पण मुलांना एवढे घेऊन आलो आहे, 21 मुलांना घेऊन आलो आहे. छान व्यवस्थित त्यांनी पण सहकार्य केला चांगला आपल्याला. असंच जर सहकार्य प्रत्येक मुलांनी केला प्रत्येक ट्रिपसाठी कुठेही जाऊ शकता तुम्ही. आणि जर समोरच्या व्यक्तीला तुम्ही असं सहकार्य केला तर तुम्हाला तो माणूस आणखी तुम्हाला दोन गोष्टी कुठेही घेऊन जाण्यासाठी तो तुम्हाला अग्रेसर असणार असं आहे. कारण तुम्ही जर त्याला मान सन्मान द्याल कोणत्या गोष्टी त्याला ऐकत राहणार तुम्ही, कारण आपण घर सोडून आलो असतो, जबाबदारी असते त्याच्यावरती. त्याच्यामुळे जबाबदारी पार पडणं त्यांचा पण एक मोठा भाग असतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला घेऊन येणं आणि घेऊन घरपोच करणं ही मोठी जबाबदारी असते. आणि ही आम्ही आता एवढी वर्ष पार पाडतोय, आज पण हेच पार पाडलेले आहे. आणि सहकार्य तर आम्हाला होतंच. अरुणचा होता, चेतन होतं, सोबत साळवी होते, साळवी साहेब आहेत त्यांचे सहकार्याला होते आमच्या. त्यांनी आम्ही सगळं मॅनेज केलं सगळं टोटल. आता छान झालं. आता जेवण झालं, आता फक्त आम्ही वेट करतो. आमच्या जेवणाची सर्व्हिस अतिउत्तम होती. चिकन विकन छान होतं, जसं पाहिजे होतं आम्हाला त्यांनी तसं बनवून दिलं आहे. आम्हाला भाकरी दिली, चपाती छान दिली, अतिउत्तम जेवण वगैरे. फार्म हाऊस जो निसर्ग आपलातून आहे, जबाबदारी असते. कारण की ज्यावेळेस पिकनिकसाठी ज्यावेळेस आपण एकत्र 21 जण किंवा असो 40 जण असो, कितीही मोठी पिकनिक असो, पण ते मॅनेज करणं ही खूप मोठी गोष्ट असते. त्याबद्दल आम्ही कंपनीचे एकदा एशियन स्टारचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि खरोखरच दरवर्षी असं सातत्याने हा असा कार्यक्रम म्हणजे कंपनीने असे वाईबॉन्सर पिकनिक काढावी. कारण की जो माणसाचा ट्रस्ट असतो डोक्यामध्ये, खरोखर आपण 365 दिवस काम करत असतो आणि त्यातूनच मात्र आपण खरोखरच हा एखादा दिवस आपल्याला मिळतो तो मात्र एन्जॉय करण्यासाठी दिलाय. त्यासाठी मी एशियन स्टार कंपनीचे मी मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. आपण थोड्याच वेळात अजून काही व्यवस्था देखील आहे बघा, जेवणाची अति सुंदर पद्धतीने केली गेली आहे. एक आहे आणि ते बघा तो तिथे एक आहे, 2 असे हे त्यांचे सेवेकरी आहेत. खूप भारी वाटते, खूप भारी वाटते. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर खरोखर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि खरोखर तुम्हाला मी लिंकवरती खाली नंबर देईन. त्या नंबरवरती जाऊन तुम्ही निसर्ग फार्म हाऊसचे जे अमित भाऊ जे ते मॅनेज करतात त्यांना तुम्ही आवर्जून फोन करा, नक्की भेट द्या. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.